एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन। तारखा लवकरच जाहीर होणार। निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांचा स्रोत कळेल। निवडणूक रोख्यांचं समर्थन करताना पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच भाष्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात। आरबीआयच्या स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। महादेव जानकर शक्ती प्रदर्शन करत आज महायुतीकडून परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही उपस्थिती दर्शवणार। निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ। जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। धाराशिव नाशिकवरून महायुतीत तिढा। आज अजित पवार गट धाराशिव नाशिक बाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता। वंचितनं काँग्रेसला 7ही जागांवर पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेबाबत पुनर्विचार करू। कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचं वडेट्टीवारांचं विधान। हायकमांडशीही बोलणार असल्याचं स्पष्ट। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। अंजली दमानी यांच्या याचिकेनंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। मुंबईतील राजीव गांधी वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल शुल्कात 18% वाढ। नवे दर लागू। महावितरणच्या वीज दरात आजपासून वाढ। वीज बिलात सरासरी 7.5% वाढ, तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरही 30 रुपयांनी स्वस्त। तासगाव तालुक्यातील मांजर्डेतून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे 11.5 लाखांचं केमिकल जप्त। चौघांना बेड्या। कवठे महांकाळमधील इरळी ड्रग्ज कारवाईची संबंध असल्याची माहिती। चंद्रपूरसह विदर्भातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर मुंबईतही तापमान 40 अंशांपुढे जाण्याची शक्यता। आयपीएल मध्ये आज मुंबई राजस्थान भिडणार। मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये रंगणार सामन्यात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।